काम बी करतात नाही ह्यांना नीट. टॅलेंट हा काय म्हणत होता मगाशी? हा भैया काय झालं असेल वाजाचं? ते जयश्री आल्याशिवाय कसं कळायचं? प्रमुख प्रवक्तेत ना ते. ते बी आहेच, पण मला काय वाटतंय त्याला जबरी शिक्षा मिळली असणार. हा जयश्रीला कुठं बघवते त्याला शिक्षा मिळालेली? उलटा आपल्याला शिवून शहाणपणा शिकून जाते. काय तर म्हणे भैया तुम्ही मूर्खपणा केला. जा की जे आपण केलं ते लपड आणि ह्यांनी केलं तर प्रेम होय. कसला आलंय प्रेम भैया, किंवा अजयला हुंगून बी विचारत नाही. कसं आहे टॅलेंट, हम्म आता जिथं टॉवरच नाही तिथं रेंज तरी कशी पोहोचणार? पण कसं आहे भैया, नुसती रेंज असून उपयोग नाही, ती जुळली बी पाहिजे. देर यू आर. अरे जयश्री या, जयश्री या, वेलकम. 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. कसं काय? अहो आता तुमचाच विषय चालू होता. हा मग असू द्या, नाहीतर लोक इथं नावं ठेवायलाच बसलेत. बोला काय खबर? वाईट खबर आहे. अजिंक्य आणि शीतल अजून बी बोलतात. काय संबंध? तुम्हाला असं वाटतंय काय संबंध नाही? जर ती दोघं बोलत नसती ना तर शीतल एवढी नॉर्मल नसती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा तिनं सारखं चेहरा पाडून बसावं, भारी कपडे घालू नये, हसत खेळत राहू नये. नाही म्हणजे सॉरी, तुम्हाला हर्ट झालं असेल तर. हार्ट झालंच आहे. अहो आपल्या हार्टचा प्रश्न आहे. हे बघा, मला जे वाटलं ते मी बोलले. पण असं पण असू शकतं ना, हा आजी आता लांब आहे तर दोघात दुरावा निर्माण झाला असणार. मला असं काय असेल असं वाटत नाही. तुमच्या वाटण्यानं रियालिटी बदलणार आहे का? अहो पण रियालिटी काय आहे हे तुम्हाला तरी कुठं माहितीये? म्हणूनच मनाचे अर्थ लावण्यात अर्थ नाही. तरी तुम्हाला लावायचे असले तर बसा लावत, आमची काय हरकत नाही. त्रास तुम्हालाच आहे. हे बघा, उगाच भ्रमात राहू नका. तुमच्या डोळ्यान देखत शीतलला अजिंक्य कधी उचलून नेतील ना हे तुम्हाला बी कळायचं नाही. जयश्री इतकी सोपी गोष्ट नाही ती. हा सोपं नाही असं तुम्हाला वाटतंय. अहो तुम्हाला तर असं बी वाटत होतं की अजिंक्य भरती नाही झाले पाहिजेत, पण झालीच ना भरती. आता जरा भ्रमातनं बाहेर या आणि शीतलच्या वागण्याचा अर्थ लावा, नाहीतर सगळं अवघड होऊन बसल. शीतलनं कोणाच्या फोनवर रिचार्ज मारला याचा शोध घ्या आणि आता काय तर ऍक्शन घ्या, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर शीतल हातची गेलीच म्हणून समजा. भीती घालताय आम्हाला? हे बघा, भीती घालून कधीच प्रश्न सुटत नाहीत. मी इथं फक्त तुमचा फायदा कशात आहे तोटा कशात आहे याची आठवण करून द्यायला आली होती. येते मी. टॅलेंट, ही पोरगी इतकी विचित्र असेल असं वाटत नाही. हिच्या डोक्यात कायम काय ना काहीतरी किडा वळवळत असतो. भैया नुसता किडा वळवळत नाही तर तो आपल्याला हातपाय हलवाय बी भाग पडतो. पण हे म्हणते तसं हिच्या बोलण्यात पॉइंट असेल का? कदाचित, कारण तीही एक मुलगी आहे. शीतलच्या मनाचा थांग आपल्यापेक्षा तिला लवकर लागू शकतो. कसं आहे भैया माहितीये का, जी मुलगी अननोन नंबर मिळवू शकते ना ती दुसऱ्याच्या मनातली वाचू शकते. टॅलेंट, हा आपल्याला नंबर मिळालाय खरा, पण आता आपल्याला ऍक्शन घेतली पाहिजे. हा नंबर नक्की कुणाचा आहे हे शोधून काढलं पाहिजे. इकडे
बर एवढं काय बोलतो रे? वही कोई शिकायत तो नहीं कर रहा। मला एक कळ ना, सुभेदार साहेबासोबत एवढं फ्री कसं काय बोलतोय? हा ना, मी पण तेच बघतोय. हो यारा, वो बात तो ऐसे कर रहे हैं और जैसे रिश्तेदार हो। वही तो. तुम्ही आहे वे घाबरलो गेला का? तू आता मला बी घाबरायला लागलास होय. आणि अजय, घाबरतो कोण माहितीये ना, जे काहीतरी चुकीचं करत असतात ती. तुमचं काय चाललंय रे? आधी दोघं दोघं फिरत होता, आता तिघं तिघं फिरताय. नेमकी भानगड काय? पुढे बघ. काय तेव्हा पुढे अरे सुमित आणि सुभेदार पुढे आहेत बघ. काय सांगतोस? मला वाटलं शाहरुख खान सलमानच आहेत. लागलाय सांगायला. अरे आम्हाला वाटते की त्या सुमितनंच माझ्याबद्दल तक्रार केली असेल. लाका मग आम्ही बी आलो असतो की. हा, आम्हाला पण सांगायचं की. आणि अजय, त्या सुम्यानंच तक्रार केली असेल कशावरनं रे? अरे विसरलाच होय. अरे के बरोबर वाद झाला नव्हता होय त्याचा. त्याचा बदला म्हणून हिने तक्रार केली असेल. ಪಾಯಿಂಟ್ ಇದೆ. ಇವನೇ ಏನ್ರ ಮಾಡೋಣ. होय का? मी तरी विसरूनच गेलतो. ठीक आहे राहुले, लय झाली बरं का त्याची नाटकी. आता त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. अजय, भावा तुला वाटतंय तेवढं सोपं नाही हे. ओए, इतना भी मुश्किल नहीं है। हा बरोबर आहे. अजय तू काय करायचं म्हणतोस आता? तो प्लॅन मी करतो. अजय, तुला एक सांगू का? तू बाकी कोणाला नाही, मला नक्कीच गोट्यात आणणार आहेस. ठीक आहे, असू दे रे. नको टेन्शन घेऊ. असं पण तसं पण तुझं नाव कॉन्फिडन्स पडले. हे बघ अजय, तू काय बी कर, फक्त निस्त्राला आपल्याकडे येऊ नकोस. आधीच तुझं शितेच इथे निस्तारता नाकीनं आले. इथं घालशील आम्हाला पुढं आणि फिरशील माग. भावांनो, तुम्ही फक्त हो म्हणणार रे. मग ह्याचं याड कसं पळवतो का नाही बघा. आपल्याला अडकायला बघतोय ना. नाही चार चौकात मान खाली घालायला लावली ना, तर नावाचा आजा नाही.